स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सर्वांना माझा नमस्कार. मागचे एक 1.5-2 वर्ष झालं गव्हर्नमेंटच्याकडे एक प्रस्ताव आला होता की जे प्युअर सोनं आहे, बुलियन ज्याला म्हणतो ते आता हॉल मार्किंगच्या स्कीम खाली आणायचं पण त्यांच्या विचारात आहे. ते असं झालंय की आपल्याकडं ऑलरेडी 40 ते 50 हॉल मार्किंग BIS चे रेकग्नाइज हॉल मार्किंग सेंटर चालू आहेत, रिफायनिंग सेंटर. हॉल मार्किंग नाही, BIS रिफायनिंग युनिट, जसं गलाई युनिट म्हणतो ना, त्याचा मोठा मोठा जो इन्व्हेस्टमेंट केलेला त्याच्याकडे 1000 ते 2000 किलो वार्षिक पकवण्याची क्षमता असते. तर ते जेव्हा ह्याच्यात त्यांनी ऑलरेडी त्याची तयारी वगैरे करून झाल्यानंतर आपल्या लोकांच्यावरती म्हणजे जे छोटे मायक्रो किंवा स्मॉल स्केलचे जे रिफायनर्स आहेत, त्यांचे गलाय बांधव आपले आहेत, त्यांच्यावर ते पूर्णपणे असर पडेल असं समजून आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटकडे काउंटर प्रस्ताव मांडला होता की हे जर घडलं तर एक एक गावात जे रिफायनरी युनिट्स आहेत किंवा आपले जे लोक आहेत त्यांचा धंदा पूर्णपणे थांबेल. हॉलमार्किंगचं जे आपल्याकडे एवढं एक युनिट उभं करायचं मालमत्ता नाही, त्यामुळे एक युनिट उभं करायचं म्हणलं की 1.5 ते 2 कोटीचं इन्व्हेस्टमेंट आहे. मग आम्ही काहीतरी, तुम्ही गव्हर्नमेंट आम्हाला एक मार्गदर्शन द्यावे की सगळ्यांना समावेश करता येते, मोठ्यांना पण तुम्ही द्या, छोट्यांना पण द्या. त्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन, नॅशनल ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये आता आपण मेंबर आहे आणि हे एक प्रश्न जसे उभं राहतात तसं आम्ही त्यांना जाऊन उत्तर देत असतोय. तर आता शेवटची मागच्या महिन्यात BIS हेडक्वार्टर्स मध्ये एक मीटिंग आमची झाली, तिथं आम्हाला बोलवलं होतं, मोठ्या रिफायनरी वाल्यांना बोलवलं होतं आणि ज्वेलरी वाल्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. जे इंडियातले सगळे ज्वेलरी असोसिएशनचे जे असोसिएशन आहे त्या तिघांना विचारलं होतं की पुढचा मार्ग कसा. हे तर तयार आहेत मोठे लोक, तुमचा काय निर्देश असणार गव्हर्नमेंटकडे की. तर आम्ही काय म्हणलं, आम्हाला अडॅप्ट करायला काय अडचण नाही, आम्ही या नवीन ह्याच्यात यायला तयार आहे, पण आमच्या आहे त्या सिच्युएशन मध्ये आम्हाला कसं तुम्ही वाचवू शकता ह्याचा आम्ही एक उपाय तुम्हाला सांगतो म्हणून हे प्रस्ताव आम्ही 2-3 मिटिंग नंतर आता एक प्रस्ताव परवा मांडलेला आहे. त्या प्रस्तावामध्ये असं सांगितलंय की जे आता आमच्याकडे 1870 लोक मेंबर आहेत, त्याशिवाय 2500 मार्च पर्यंत रेडी होतील. पुढं जे 10,000 ते 11,000 जे युनिट्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, हे सगळे आता ह्या छताखाली येणं गरजेचं पडणार आहे. त्यामुळं उद्या जेव्हा नियम येतो तेव्हा तो एका माणसाला बघत नाही, तो पूर्ण इंडस्ट्रीला असतो. मला हे माहित नाही म्हणून सांगता येतच नाही. त्यामुळे आम्ही लोकांना आता हळूहळू त्यांना सांगायला लागलो की हे खरं सत्य आहे की तुम्हाला उद्या हे चेंज केलं पाहिजे. आता जे तुम्ही करताय गाळणीची जुन्या पद्धतीचे रेजा वगैरे करून किंवा कोणा, त्यातून तुम्ही आता एक्वा मध्ये या, त्यातून पुढे तुम्हाला जिथं जिथं हॉल मार्किंग सेंटर आहे तिथं तुम्हाला टेस्टिंग करायची सुविधा आपण गव्हर्नमेंट कडून मागून घेऊ. म्हणजे तुमचा धंदा जाणार नाही, मोठ्याचा पण धंदा जाणार नाही, त्यांची जी कामं येणार ती त्यांना येणार, आपली जी कामं आहे ती आपल्याकडे राहणार. पण ते करायसाठी आपल्याला ह्या लोकांना सगळ्यांना एकत्रित आणायचं एक गरजेचं आहे. ते आम्ही वारंवार आम्ही प्रेस रिलीज मधून आमच्या बाईट्स मधून देत आलेलो आहे. पण आता जो मुद्दा आहे हा फार महत्वाचा आहे. हे आपल्या मरणाचा किंवा जगायचा प्रश्न आलेला आहे. उद्या जर आपण म्हणलो लोकांना की आम्हाला कळवलंच नाही, तुम्ही सांगितलं नाही, म्हणून हे प्रेस बोलवायची हे आज नौबत आली होती, म्हणून आम्ही सगळ्यांना तुम्हाला सांगतोय. तर त्याचे डिटेल्स मी थोडेफार तुम्हाला दिलेले आहेत आणि आम्हाला वाटतंय की एक 14 ते 18 महिन्याच्या आत आपल्याला हळूहळू जे युनिट जे आता जुने आहेत ते कन्वर्ट करायचे प्रक्रियामध्ये लागलं पाहिजे. छोट्याकडे आता समजा एक 500 ग्रामचं काम होत असेल तेव्हा ते तेवढे युनिट्स छोटे मिळतात, ज्याच्याकडे मोठं काम आहे ते मोठं बदलू शकतोय. पण सगळ्यांना ह्याच्यात समावेश करायचं एक प्रक्रिया आहे, ते आता आमचं करायचं चाललंय, जेणेकरून आपल्या लोकांना उद्या रस्त्यावर याची सोबत येणार नाही किंवा त्यांना इथं जगायला. आज अजून सुद्धा या धंदा आपल्या लोकांमुळे चालतोय हे 100% पक्का आहे. 90% रिफायनिंगचं युनिट जे किंवा काम राहतात ते आपल्या लोकांतर्फेच होते, फक्त 10% जे आहे ते इतर लोकांच्याकडून. त्यामुळे आम्ही तुम्हाला हे बोलवून सांगायचं आणि हे जे डिटेल आहे ते तुमच्याकडे मी सादर केलेलं आहे. आणि नॅशनल गोल्ड सदैव आपल्या लोकांसाठीच काम करणार आहे. आमच्या फाउंडर मेंबर दादानी किंवा प्रतापजी साळुंखेंनी जे आम्हाला मार्गदर्शन दाखवलंय ते पुढं हेच चालू राहणार आहे.
हे सांगण्यासाठी तुम्हाला बोला. आता आमचे अध्यक्ष सांगतील. डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डचे सदस्य सतीश आबा साळुंखे यांनी आपणाला दिली आणि यांचे स्मरण आपण केल्याशिवाय पुढे काय करू शकत नाही असे आमचे दैवत प्रताप दादा साळुंखे आणि त्याने जे हे रोपटे लावलं आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी तयार झाले तर ह्यातला एकच उद्देश होता की सामान्य गलाय बांधव जो 100 ग्राम असेल किंवा 1 किलो असेल किंवा 10 किलो पकडणारा असेल आणि ग्रामीण भागामध्ये तालुका प्लेसवर असेल ग्रामपंचायत एरियामध्ये असेल ते तिथं जगत असेल तिथे असणाऱ्या 4-5 व्यापाऱ्यांच्या कामावर तो जगत असेल हा व्यवसाय टिकला पाहिजे त्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करत आलो आणि आपणाला डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये एक मेंबरशिप सतीश आबांना आपणाला मिळाली आपण आबांची नियुक्ती केली आता पण त्याचा पाठपुरावा करत आले आणि संस्थेची वेळच्या वेळ आपण माहिती देत आलो की बाबा संस्था काय करते कुणासाठी काय करते तर अशा पद्धतीने आपण करत आलोय स्थानिक अडचणी काय असतात त्याही आम्ही आता सोडवतोय काय आता त्या कशा असते पेपरला आपण रिलीज करू शकत नाही काय असेल व्यावसायिक जोडीचे केसा म्हणा काय म्हणा काय असेल तर ते तिथल्या तिथं मिटवलं जातं त्याचं नाव कुठं बाहेर करणं आणि व्हॉट्सअपला टाकणं आम्ही टाकत नाही एक दुसरा उद्देश याच्या पाठीमागचा असा आहे की आज आपण आता तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की व्यवसाय हा कसा बसला पाहिजे आपले 10 ते 11 हजार लोक म्हणजे आता भले आपले 1800-2000 सभासद आहेत ते आपण गृहीत धरलेच पण त्याच्यापेक्षाही जास्त आपले लोक आहेत ते यात कुठचं नुकसानीत जाऊ नये या उद्देशाने आपण ही संस्था काम करते आता आबाने तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कसं आहे आपण नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशनचं स्वतःचं ऑफिस खरेदी केले आणि ते ऑफिस लवकरात लवकर आपण चालू करतोय आणि तिथे एक हितच ह्या टॉवर मध्ये केलं आणि तिथे एक आपला मॅनेजर आपला सदस्य एक आहे आणखी एखादा मेंबर तिथे ठेवलाच आहे पुढच्या परिस्थितीचा विचार करून आणि भारतभर विखुरलेले जे गळा बांधव छोटे मोठे लहान काय असतील त्यांना हित माहिती उपलब्ध करून दिली जाईल की बाबा आपण डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्ड मध्ये आपल्या मेंबरनं काय केलं आणि पुढे येणाऱ्या अडचणी काय आता आपण सांगितल्या की बाबा तालुक्याला प्लेसवर असताना माणूस जर 200 ग्राम 250 ग्राम पकवत असेल किंवा 1 किलो पकवत असेल तर त्याच्यासाठी काय काय नवीन बदल करावे लागतील हे आपण आता पेपरला येतील लक्षात सगळ्याचे येणार नाही जाणार नाही पण जर गावी कोण आलं तर बाबा काय बदल करावं लागेल हे एक महत्वाचं आपण ऑफिसमध्ये उपलब्ध करू त्या गलाय बांधवाने भले तो नॅशनलचा सभासद असेल किंवा नॉन सभासद असेल काय अडचण नाही तिची त्यांना इथं यावर माहिती घ्यावी भविष्य काळात आपल्याला बदल केला पाहिजे पण आपण काय एकच उद्देश आपला एवढाच आहे की मोठ्या काय 100-200 कंपन्या असतील त्यात चालवायतून गलाय व्यवसाय बंद पडावा हे आम्ही चालून देणार नाही आपण आता ठासून सांगितलं आम्ही रिक्वेस्ट करत राहतोय त्यांना आमचं काय हे नव्हे त्यांच्याबद्दल पण आमची रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्ही 100-200 250-300 ग्राम पकडणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे 10-11 हजार लोक आहेत त्याच्या पाठीमागे कुटुंब आहेत तर आपण ते सातत्यानं त्याच्यावर प्रयत्न करून त्या लोकांना त्याच ठिकाणी व्यवसाय कसा करता येईल आणि मग तुम्ही जसे काही नियम अटी शासन घालेल की बाबा तुमचा जो गैरसमज आहे की बाबा 99-50 सोनं देत आहे ते 99-50 येत नाही किंवा 999 देत आहे ते येत नाही तर त्याला बाबांनी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही बाबा त्याला हॉलमार्क सेंटर असेल तिथं टेस्ट करा किंवा आम्ही टेस्ट करून तुम्हाला देतो पण आमच्या व्यवसाय गंडांतर येऊ नये आणि आमची लहान लहान कुटुंब जी या भारतभर विखुरलेले आहेत ते जगतायत आणि परिस्थिती आता जर विचार केला आपल्या भागाचा तर कसं आहे की बाबा तिथं काहीतरी व्यवसाय नाही म्हणून गावावर काहीतरी येऊन करूया ती गलाई बांधवांना माझी एक नंबर विनंती आहे ती काय करू नका तुम्ही ज्या स्थानी आहे तिथे व्यापार करा धंदा करा बदल करा पण गावी येऊन सुद्धा काहीतरी करूया असा परिस्थिती गावी राहिलेली नाही आणि आता आपल्याला जेवढी सुविधा उपलब्ध करून देता येईल तेवढं असोसिएशन करेल तुम्ही असोसिएशन मध्ये त्याचे सभासद व्हा पैसे भरा त्याशिवाय काय तुम्हाला ऐकायला मिळणार नाही असं घडणार नाही तुम्ही कोणी ऑफिसमध्ये या 1-2 महिन्याच्या मार्चच्या नंतर आम्ही ऑफिसमध्ये उपलब्ध करून ठेवू तुम्ही गावी आल्यानंतर बाबा काय काय करावं लागते आम्ही वाचलंय ऐकलंय असं काय करू नका तिथं माहिती उपलब्ध करून दिली जाईल त्या माहितीप्रमाणे तुमचा व्यवसाय बदला हाय तिथंच घ्या पैसे काळात आपण त्यांनाच म्हणतोय ना बाबा आम्ही जिथं जगतो तिथं आम्हाला लायसन्स देता येते का बघा आम्हाला छोटंसं लायसन्स त्यांना द्या रिफायनरीचं द्या तुमच्या नियमाटे आम्ही मान्य करू असं करून आपण गलाय बांधवांचं रक्षण करतोय आणि भविष्यात ते आपण थांबणार नाही करणारच नाही छोटे गलाय बांधव जपणं फार महत्वाचं आहे आपल्या ह्या परिसराला आपल्या भागाला ते गरजेचं आहे आता तर अशा पद्धतीनं आपण ज्या आता नियमावली सांगितल्या आपण पेपरला देणार आहातच बातमीत सुद्धा आपण पाठवतो पण काय होतं की या गोष्टी 1-2 दिवसासाठी लक्षात राहतात पुन्हा राहत नाही ते लोकांनी पुन्हा कोणाला विचारायचं जाऊ तर नॅशनल गोल्ड सिल्वर ऑफिस
मध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. तुम्ही सभासद व्हा असं आम्ही म्हणत नाही, पण तुम्ही येऊन तुम्ही माहिती घ्या. भविष्यात बदल कसा केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये गेला व्यावसायिकाला कुठलाही धोका होणार नाही याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेतलेली आहे आणि पाठपुरावा त्याचा करणार आहे. मला एवढंच विनंती करायची गेल्या बांधवांना, तुम्ही लहान असाल मोठे असाल, तिची माहिती ऑफिसमध्ये देतोय, त्याबद्दल बदल करून घ्या. आणि शंका असेल तर मला विचारा, कमिटीतल्या कुठल्याही लोकांना विचारा, आव्हाना फोन करून विचारा. फक्त तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल, सगळ्याचं रक्षण केलं जाईल. सगळ्यांनी युनिटमध्ये एकत्र राहूया. अशा पद्धतीने भारतभर जो आपला 10-11,000 12,000 लोकांचा जो युनिट मोठा आहे त्याला आपण रक्षण देऊया आणि आपल्या कुटुंबाचं चांगलं करून घेऊया. आणि यासाठी आम्ही संस्था तुमच्या बाजूने तत्परतेनं उपस्थित आहे. तुम्ही केव्हा या, प्रश्न विचारा आणि तुम्हाला माहिती लागेल त्या घेऊन जावं, एवढीच सगळ्यांना नम्र विनंती. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.